कलाक्षेत्रात आहे. बरेचदा काय होतं, कलाकार काम करत असतो, मेहनत करतो, ऑडिशन्स देतो. पण काय होतं, बराच एक काळ असतो, त्या काळात आपल्याला काम मिळत नाही Right. आणि अशा वेळेला डिप्रेशन वगैरे येतं. करेक्ट. अर्थात हे तुला वेगळं सांगायची गरज नाही, कारण प्रत्येक कलाकार त्या ह्याच्यातनं भागातनं जातच असतो. करेक्ट. सो अशा वेळेला कधी देवाला दोष दिलायस का, की हे माझ्याच बाबतीत का होतं? त्याला कधी जाब विचारलास का? हो, विचारला. कामाच्या बाबतीत तर ऑब्व्हियस आहे की दोष देण्यापेक्षा जाब विचारलाय की का, म्हणजे मीच का नेहमी, हे आहे. कामाच्या बाबतीत तर ऑब्व्हियस आहे, कारण का हे फील्डच असं आहे की तिकडे लगेच असं एक संपलं की दुसरं काम मिळणं शक्यच नसतं. सो मध्ये असा बराच काळ जाऊ शकतो की जिथे आपल्याला कामच नाही आहे, वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष. मग तेव्हा काय करायचं? हा प्रश्न पडतो. येतो, नक्कीच स्ट्रेस येतो त्या गोष्टीचा. काय करायचं कळत नाही. मी तर खूप म्हणजे ढसाढसा रडले पण आहे देवासमोर बसून, की काय म्हणजे माझं नक्की काय चुकतंय किंवा मी कुठे कमी पडतेय. देवाला दोष देऊन उपयोग नाही आहे, कारण सगळं म्हणजे काय म्हणतात ना, प्रारब्धात जे लिहिलेलं असतं असं म्हणतात ना, ते आपल्या होतंच आयुष्यात. त्यामुळे मला असं वाटत नाही की देवाला दोष दिला पाहिजे, पण जाब नक्कीच, की बाबा काय आहे, म्हणजे माझं आयुष्य कसं घडवलंयस तू, मला तरी सांग. असं ते असतं ना, की नक्की कुठल्या वाटेवर मला तू घेऊन जातोयस. हे मी नक्कीच विचारलंय देवाला. कारण ती एक हक्काची व्यक्ती आहे, सो आपण करेक्ट. विचारू शकतो. हो. म्हणजे देव अशी व्यक्ती असते, की आई जसं असतं ना, की काही असलं की आईकडे धाव घेणं जे असतं, किंवा काहीही बोलू शकतो आपण तिच्याशी. हां. मी देवाला मित्र किंवा आपलं एक बेस्ट फ्रेंडसारखं असतं ना, की कुठलाही विषय असू दे, की आपण तो बोलू शकतो एखाद्या व्यक्तीशी. तसं मी स्वामींशी गप्पा मारते. एकट्यात, पण मी कसं कोणासमोर नाही, एकट्यात. येस, स्वामींबद्दल भरपूर बोलतीयस. एखादी प्रचिती सांगायला आवडेल? बापरे! खूप आहेत गं, असं म्हणजे कसं सांगू? प्रेक्षकांना एखादी. प्रचिती मला जी आली होती तीच मी जी तुला अक्कलकोटवाली जी सांगितली ती. दुसरी म्हणजे ब्लूटिक मिळालं होतं, तेव्हाही असं वाटलं की झालं, स्वामींची प्रचिती मिळाली मला, की असं आहे. आणि काही माणसं, आता तुला सांगते की आधी मला स्वामींचं एवढं नव्हतं. असं म्हणतात ना की स्वामी आपल्याकडनं सगळं करवून घेतात. कोणी म्हणजे स्वामी भक्त असलेलेच कलाकार माझ्या आयुष्यात येणं, भेटणं, मी त्यांच्याशी भेटणं आणि मग त्यांच्याशी स्वामींबद्दल चर्चा करणं किंवा मला जायचंय, हे व्हायचंय. आधी काय म्हणतात ना, 5-6 वर्षापूर्वी मे बी एवढं नव्हतं. हो. देव मानत होते, पण स्वामींचं इतकं असं नव्हतं. पण हळूहळू ते, जसं मी म्हणाले की अतिशाताई आहे किंवा माझे अजून एक 2-3 मित्र आहेत जे स्वामींना खूप मानतात किंवा त्यांनी त्यांचे अनुभव सांगितलेत, की आम्ही गेलो होतो आणि असं बरेच, म्हणजे इथे मुंबईतही घडलेले अनुभव. सो मला असं वाटतं की हे स्वामी माझ्याकडनं करवून घेतात. ती प्रचिती आहे असं मला वाटतं, की इतके लोकं भेटणं जे स्वामींचेच भक्त आहेत आणि स्वामींबद्दल भरभरून बोलतात. आता आधी माझ्याकडे घरी आपल्या देवघरात युज्युअली सगळ्या देवांच्या मूर्ती आणि हे असतं, तर माझ्याकडे स्वामींचा फोटो किंवा काही असं नव्हतं आधी. माझा नवरा एका ठिकाणी गेला होता आणि तिथे स्वामींचा फोटो, काय म्हणतात ना, त्याच्या भावाकडेच काहीतरी गेला होता आणि तिथे स्वामींचा फोटो, तर त्याच्या भावाने त्याला सांगितलं की अरे मला ना नवीन घ्यायचा आहे, तू हा फोटो विसर्जन करशील का? माहीत नाही त्याच्या मनात काय आलं, तो फोटो तो घरी घेऊन आला. नंतर माझीच एक आर्टिस्ट मैत्रीण आहे, ती पुण्याहून माझ्या घरी आली होती. ती मला स्वामींची मूर्ती घेऊन आली आणि आम्ही अक्कलकोटला गेलो होतो तेव्हा सूर्यमणीचा फोटो आहे का माझ्याकडे आणि पादुका आहेत स्वामींच्या. मग ते हळूहळू म्हणजे म्हणतात ना की स्वामी आपल्याला निवडतात, मला तुझ्या घरी यायचं आहे, ते असं आहे. एकेकाळी माझ्याकडे काही नव्हतं, आज माझ्याकडे स्वामींचा फोटो, स्वामींची मूर्ती, स्वामींच्या पादुका सगळं आहे. म्हणजे हे पण एक प्रचितीच मी मानते की स्वामींची इच्छा आहे की त्यांनी माझ्या घरी आलेले आहेत ते असं.